आता हे सरप्राईजचं नवीन काय काढलेत हो? हे बघा, आता मी तुमच्या पुढे हात जोडते, पण पुन्हा काही नवीन घोटाळा उभा करू नका. अहो, मी कुठलाही नवीन घोटाळा करत नाहीये. उलट गेल्या वेळी जो घोटाळा केला ना मी, तो निस्तरायचा आहे मला. तुम्ही असं बोलताय? काय हो, तुम्हाला कसं सांगू? बघा ना, आता मी त्यांच्याकडे एवढा गोंधळ घातला, किती वाईट वागलो मी. पण तरी देसाई मंडळी किती चांगली बघा. आणि मी सुद्धा ना त्यांना दाखवून देणार आहे. मी सुद्धा त्यांच्यासारखाच एक खूप खूप चांगला माणूस मी दाखवून देणार त्याला. नाही नाही, माझं अजिबात धाडस होत नाहीये तुमच्याबरोबर तिथे येण्याचं. इथे एक सांगाल आणि तिथे जाऊन मला भलतंच काहीतरी सांगाल आणि कोंडीत पकडाल. जेवा, राहा, मेघनाच्या खोलीत जाऊन निजा. प्लीज, तुम्ही मला भरीस पाडूच नका. नाही हो माधवी, असं नाही हो. मेघनांच्या लग्नापासून ते आजपर्यंत तुम्ही पाहिलं ना, किती किती संकट आली मेघनांवर, जावई बापूंवर, देसाई कुटुंबावर. आणि हे सगळे संकेत मला कोणी दिले? बाबाजींनी दिले ना. आणि मग त्यांनीच सुचवलेले उपाय सुद्धा केले ना मी. हा, मनापासून प्रामाणिक प्रयत्न केले ना मी. पण तुमचा काय, मेघनांचा काय, देसाई कुटुंबियांचा काय, कोणाचाच विश्वास नाही ना. म्हणून मी जरा आडमार्गाने उपाय केले. पण परिणाम काय झाला हो? सगळ्यांनाच मनस्ताप झाला ना माझ्यामुळे. पण बघा तुम्ही, बघा, मी सिद्ध करणार की हा सुरेश कुडाळकर समस्त देसाई कुटुंबियांसारखाच चांगला माणूस आहे. मी सिद्ध करणार. आणि बरं का, त्याची सुरुवात म्हणून ना माझ्या खऱ्या कमाईतून मी आपल्या जावई बापूंसाठी एक गिफ्ट घेतलंय हो. त्याच्यापासून आपण करूया त्याची सुरुवात. म्हणून आपण त्यांच्या घरी जाऊ. आणि बरं का, तुम्हाला एक वचन देतो, ह्या पुढे तुम्हाला, बरं का, तुम्हाला कुणासमोरही मान खाली घालायला लावणार नाही. हे माझं वचन आहे. तुम्ही खरंच बोलताय हे? खरंच. तुमची शपथ. जायचं ना? हो, तुझ्याकडे थांबले होते. चल मग घे ती पेटी. मेघना, मेघना, तुझे आई बाबा आलेत. आई बाबा आता? तू ये ना बाहेर. आता डोंट वरी. उलट बरं झालं इथेच कळलं ते. बाहेर सगळ्यांसमोर त्या पेटीचा पंचनामा झाला असता उगाच. तू आधी बाहेर जा, इथे कोणी यायच्यात. मी ती पेटी नीट ठेवून आलोच.